तर धनंजय ॲग्रो पॉवर्स वर्सेस भूमी वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान प्री क्वार्टर खेळला जातोय पहिला सामना. तर या सामन्यानंतर जो दुसरा सामना होणार आहे पल्स पॅथॉलॉजी लॅब वर्सेस स्माइलिंग नीज. कृपया महिलांना विनंती असेल सामना सुरू होतोय. प्लीज आपण थोडं मैदानाच्या बाहेर. महिलांना विनंती की कृपया बाउंड्री रोपच्या बाहेर जायचंय आणि जे लोक बाउंड्रीला खेटून बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपल्या खुर्च्या बाउंड्री लाईन पासून थोड्याशा दूर ठेवायच्या आहेत. जे लोक होर्डिंग जवळ बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की बाउंड्री लाईन पासून दूर व्हायचंय, बाउंड्री लाईन पासून दूर बसायचंय. तर पहिला प्री क्वार्टर सामना. अंपायर्स रेडी, बॉलर्स रेडी, बॅट्समन रेडी, स्कोरर रेडी. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. आणि पहिल्या चेंडूवर ठणब्यांच्या दिशेने दिशा दाखवलेली आहे आणि चौकार. मयूर चौकाराने आपलं खातं उघडतोय. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलेला, डॉट बॉल. धनंजय ॲग्रो पॉवर या संघाने लीग स्टेजला आपले तिन्ही सामने जिंकलेले होते आणि ते टेबलवर सर्वात वरती होते. बॅटरीचा काही संबंध नाही. तिथे अनाउन्स कोण करेल आता हे तिथे प्रेझेंट पण करू आणि पण करू. मॅच कोणचा माणूस आलेला आहे यासाठी पुढे काय रे आता ते देवा तिथं बे टीमले देणे म्हणजे बाहेर चालले गेल्यावर कसं काय देवाची बाहेरले मग एकच मॅच थोडी आहे. हो आता हे देण्यासाठी आयएस तर पहिलं षटक संपलेलं आहे. 7 धावा आणि आपण बघू शकतो भूमी वॉरियर्स संघाचे समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत.
अतिशय नाट्यमय रीतीने भूमी वॉरियर्सचा संघ हा बाद फेरीत क्वालिफाय झालेला आहे. आणि आपण बघू शकता प्रेक्षकांची तुफान गर्दी या सामन्यासाठी झालेली आहे. या ठिकाणी डायरेक्ट बघूया तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. तर डिसिजन पेंडिंग दाखवतोय. आपण बघू शकतो रिप्ले मध्ये. हे बघा हा फलंदाज पळतोय आणि धावबाद. तर पहिला गडी बाद झालेला आहे मयूर पाटील आणि मयूर पाटीलची जागा घेण्यासाठी आलेला आहे मयूर चौधरी. बंटी खडके आपलं खातं उघडतायत आणि आता स्ट्राईकला आलेले आहेत मयूर. वैभव टोके यांचा सामना करतील. या ठिकाणी चांगली फिल्डिंग केलेली आहे. एक धाव मिळते. तर दोन्ही फलंदाज आपापलं खातं उघडून तयार आहेत. मयूर चौधरी आणि बंटी खडके. धावसंख्या झालेली आहे 9. षटकातला चौथा चेंडू. उत्कृष्ट असा फटका होता. थोडा हवेत होता. एक वेगवान झेल होता. चेंडू बॅट मधून अतिशय वेगाने ट्रॅव्हल करत होता. एक झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. धावसंख्या वाढते 10. आपण बघू शकतो उत्तुंग असा षटकार. 16 धावा झालेला आहे. वैभव टोके गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवर जातोय फलंदाज आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा, 1 गडी बाद. आणि ज्या गोलंदाजाने हे मागचं षटक टाकलेलं आहे दुसरं, तो गोलंदाज आहे वैभव टोके. धनंजय ॲग्रो पॉवरचा खिरोदा या संघाचा वैभव टोके, ज्याने सीझन 2 मध्ये 6 चेंडूत 6 षटकार लगावलेले होते. तर या
तिसऱ्या पर्वात आपण पहिल्या सामन्यात बघितलेलं आहे शतक, दुसऱ्या सामन्यात बघितलेलं आहे 11 चेंडूतलं वेगवान अर्धशतक, हॅट्रिक बघितलेले आहेत आपण 2, लागोपाठ 5 षटकार सुद्धा बघितलेले आहे. तर आता फक्त बघायचं बाकी आपल्याला सुपर ओव्हर आणि लागोपाठ 6 चेंडूंवर 6 षटकार. अजून स्पर्धेला 2 दिवस बाकी आहेत. बघूया ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल अशी आशा करूया. मागच्या वर्षी त्रिमूर्ती ब्लास्टर वर्सेस स्माइलिंग नीज हा एक उपांत्य फेरीचा सामना झालेला होता. त्यात आपल्याला सुपर ओव्हर बघायला मिळालेली होती. बरोबर ना? जेवढा इतिहास तुम्हाला पाठ नाही तेवढा मला पाठ आहे तुमचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 17 धावा आपण बघू शकतो. समर्थक पण नेमके कोणत्या संघाचे ते समजायला मार्ग नाहीये. आणि या ठिकाणी पुन्हा यस यस नो नो आणि धावबाद. भावेश काळे कर्णधार भूमी वॉरियर्स. अस्मी एसरचा मध्यम तेज गोलंदाज भावेश तळेले याचा आज वाढदिवस आहे. तर त्याला लेवा पाटीदार प्रीमियर लीग परिवारातर्फे आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. अस्मी एसर संघाचा सर्वात लहान खेळाडू भावेश तळेले अंडर 19चा आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याला लेवा पाटीदार प्रीमियर लीग क्रिकेट परिवारातर्फे आम्ही मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हॅलो. सतरा धावा 2 गडी बाद. हे तिसरं षटक सुरू आहे. 2 दुर्दैवी धावबाद झालेले होते. आवश्यकता नसताना धाव काढण्याचा प्रयत्न, चुकीची कॉलिंग, त्यामुळे दोघी फलंदाजांना परतावा लागलेला आहे तंबूत. वैभव टोके
2 मिनिटं होय. पिंक दिवाज वर्सेस सुचनजी काय नाव तर त्या टीमचं सुचनजी. काय त्या टीमचं नाव काय होतं सुचनजी. हा काय सुचनजी रायझिंग स्टार. चिरमाडे पिंक दिवास वर्सेस सुचनजी रायझिंग स्टार हा जो सामना झाला त्या सामन्याच्या सामनावीराच्या पुरस्कारासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. दोन्ही महिला संघांच्या खेळाडूंना विनंती असेल की सामनावीराच्या पुरस्कारासाठी कृपया मंचाकडे यायचंय. महिला संघांना विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी कृपया या ठिकाणी यायचंय. विजय भारंबे यांना विनंती असेल, माजी कृषी अधिकारी विजयजी भारंबे आणि निर्णयजी चौधरी यांना विनंती असेल की कृपया आपण या ठिकाणी यायचंय. आणि लोकसंघर्ष मोर्चाचे सचिनजी धांडे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचंय. सचिनजी धांडे. आपले पुरस्कारांचे प्रायोजक आहेत LK फाउंडेशन, ललित विजयराव कोल्हे आणि पियुष ललित कोल्हे. तर पुरस्काराचं स्वरूप आपण ऐकून घेऊया. पुरस्काराचं स्वरूप असं असेल की सामना अमित काळे, अमित दादा काळे, अमित दादा आपण सुद्धा कृपया मुख्य मंचावर जायचे पुरस्कार द्यायला. सन्माननीय नगरसेवक अमित दादा काळे. तर पुरस्कारांचं स्वरूप याप्रमाणे असेल. ABS फिटनेस अँड वेलनेस क्लब यांचे संचालक संदीप दादा पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचला 1 महिन्याची मोफत मेंबरशिप मिळणार आहे. तर लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स तर्फे 2222 रुपयाचं डिस्काउंट वाउचर मिळणार आहे सिका ई बाईकच्या खरेदीसाठी. आणि सहभागी दोन्ही संघांना 1111 रुपयाचं प्रत्येक खेळाडूला एक कुपन मिळणार आहे, ज्याच्याने आपण सिका ई बाईकवर 1111 रुपयाचा डिस्काउंट मिळवू शकतात. आणि एक आकर्षक चषक सुद्धा मिळणार आहे. तर सामनावीराचा पुरस्कार जातोय तो हर्षा. दीपाली चौधरी, दीपिका चौधरी. तर श्रीकाशी अर्थवर्क्स कडून फलंदाजाला मिळणार आहे चांदीचं नाणं.
पिंक दिवाज संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की कृपया मंचाकडे यायचंय. पिंक दिवाज, पिंक दिवा. सहभागी खेळाडूंचं जे डिस्काउंट वाउचर आहे ते आपण कलेक्ट करायचे दोन्ही कॅप्टनने. मॅडम हे दोन्ही कॅप्टन 30 आहेत, 15-15 तुमच्या हिशोबाने. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स या ठिकाणी लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स कडून जो डिस्काउंट दिला जाणार आहे सिका ई बाईकच्या खरेदीवर. भूषण बळे, दुसरे बंद यार तुम्ही सगळं घेऊन आलेलो होतो. तर दुसऱ्या संघाने सुद्धा आपले कुपन कलेक्ट करायचे आहेत. तर जोरदार टाळ्या विजयी संघाच्या कर्णधार आणि दोन्ही महिला संघांना पुढच्या फेरीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा आणि मान्यवरांचे आभार. विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. तर पुन्हा आता एकदा मैदानाकडे वळूया. 34 धावा 4 गडी बाद. 6वं षटक सुरू आहे. धनंजय ॲग्रो पॉवर खिरोद्याचा संघ अतिशय शिस्तबद्ध असा मारा करतोय. या ठिकाणी दोन संघांचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. एक संघ ग्रामीण भागातला आहे, तो आहे खिरोद्यातला धनंजय ॲग्रो पॉवर नावाचा, आणि दुसरा संघ आहे पल्स पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा. या स्पर्धेतला सर्वात छुपा रुस्तम संघ असेल तर पल्स पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा. अतिशय शिस्तबद्ध खेळ केलेला आहे त्यांनी. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल आणि क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही क्षेत्रात पल्स पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या संघाने अव्वल स्थान मिळवलेलं आहे आणि बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. यानंतरचा जो सामना होणार आहे तो सामना होणार आहे पल्स पॅथ 11 वर्सेस स्माइलिंग नीज. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की बिटवीन द इनिंग्स ब्रेक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. षटकार. आणि हा पुन्हा धावबाद.
आणि ड्रिंक्स ब्रेक आपले ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स आहेत लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. भूमी वॉरियर्स संघाची तर 5 गडी बाद झालेले 42 धावा झालेले आहेत आणि 5 गड्यांपैकी 3 गडी धावबाद झालेले आहेत. आणि आपण मैदानात बघू शकतो आपण पोल्युशन फ्री सिका ई बाईक इलेक्ट्रिक बाईक आहे, प्रदूषण विरहित. लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स हे त्या सिका ई बाईकचे अधिकृत विक्रेते. तर प्रदूषण विरहित बाईक आणि या बाईकला खरेदी करण्यासाठी सामनावीरांना 2222 रुपयाचे डिस्काउंट कुपन्स दिले जात आहेत. सहभागी खेळाडूंना 1111 रुपयाचे डिस्काउंट कुपन दिले जात आहेत. तर कृपया त्या कुपनांचा लाभ घ्या आणि खरेदी करा सिका ई बाईक. लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स यांच्यातर्फे सिका ई बाईकसाठी सामनावीराला 2222 रुपयाचे डिस्काउंट कुपन. तर सहभागी प्रत्येक खेळाडूला 1111 रुपयाचं डिस्काउंट कुपन. चांगला चेंडू, हा चेंडू पायाला लागतोय. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज धाव काढण्याचा प्रयत्न करतोय परंतु नाकारतोय सुशील. बॅकफुटवर जाऊन या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार पोहोचवलेलं आहे ते फलंदाज सुशील फालकने. तर चौकाराने सुशील फालक आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 46. पुन्हा एकदा बॅटची कड घेतोय चेंडू आणि जातोय फाईन लेग सीमा रेषा पार. आणि या चौकाराच्या मदतीने 50 धावा पूर्ण होत आहेत भूमी वॉरियर संघाच्या. आणि आपण मैदानाच्या आत एक फोटोग्राफर बघतायत. या सामन्याची काही छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करताना ओजस डिजिटलचे देवेश चौधरी आणि मनोज चौधरी. एक्कावन्न धावा सुशील फालक आणि चंदन अत्तरदे हे फलंदाजी करतायत. आता चंदन अत्तरदे आलेले आहेत स्ट्राईकला. उत्कृष्ट असं यष्टीरक्षण क्षेत्ररक्षण माफ करा. षटकातला शेवटचा चेंडू करतील सौरभ. मिड विकेट कडे टोलवलेला हा चेंडू
आणि कृपया जे लोक मैदानाच्या बाहेर खेळतायत किंवा प्रॅक्टिस करतायत त्यांना विनंती असेल की मैदानाच्या बाहेरचा बॉल मैदानाच्या आत येऊ देऊ नये. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा, 5 गडी बाद. ऑन साईडला टोलवलेला हा चेंडू डायरेक्ट हिट करतोय तो लॉंग ऑन सीमारेषेवरचा क्षेत्ररक्षक आणि 1 धाव मिळते ती फलंदाजाला. धावसंख्या वाढते 53 धावा, 5 गडी बाद. तर याबरोबरच कॉमेंट्रीत परिवर्तन. पुढचा आवाज असेल मयूर हिंगे यांचा. और यहाँ पर सिंगल आता हुआ लेग बाइस के रूप में बल्लेबाज काफी तेजी से दौड़ते हुए इस रन को पूरा किया था. फुल टॉस गेंद है, अक्रॉस द लाइन इस गेंद को खेला है. साइड स्क्रीन के ऊपर से ये गेंद मैदान के बाहर जाते हुए 6 रन बल्लेबाज के खाते में यहाँ पर जुड़ते हुए. तर भूमी वॉरियर्स या संघाकडून लागणाऱ्या या पुढच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. हॉटेल भानू यांच्याकडून, भानू असोदेकर यांच्याकडून, भानू सावदेकर. और यहाँ पर खिलाड़ियों के लिए एक अच्छा प्रोत्साहन आते हुए भानु सर इनकी ओर से, भानु सावदेकर इनकी ओर से हर 6 पर 101 का इनाम भूमि वॉरियर्स के बल्लेबाजों के लिए. इस ओवर में अभी भी 2 गेंदें शेष बची है. विकास ये गेंदबाज इनका सामना करेंगे. चंदन, काफी आगे ये गेंद की थी. अपने ही फॉलो थ्रू में विकास इन्होंने इस गेंद को रोका है. इसी के साथ ये डॉट बॉल हो जाएगी. अब इस ओवर की आखिरी गेंद करेंगे विकास और इस गेंद का सामना करेंगे चंदन. 60 रनों पर अपने 5 विकेट खो चुकी है इस समय भूमि वॉरियर्स की टीम. हमने पकड़ ली है, सारी रात होगी धमाल, हर गोदी में भर लेंगे चढ़ती जवानी सवार, हमने पकड़ ली है. और यहाँ पर अब धनंजय चौधरी सर इनके ओर से ये इनाम आया है. अब जितने भी गेंदबाज यहाँ पर विकेट अर्जित करेंगे, हर विकेट के ऊपर उस गेंदबाज को 201 रुपए का इनाम दिया जाएगा धनंजय चौधरी सर इनकी ओर से.
8 विकेट की समाप्ति पर स्कोर है 60 रन। 6 विकेट के नुकसान पर 6 महत्वपूर्ण विकेट भूमि वॉरियर्स की टीम इस समय खो चुकी है। अब नीलेश ये गेंदबाजी के लिए हमें नजर आते हुए, यह अच्छी गेंद है, काफी अच्छी गेंदबाजी। नीलेश इनके द्वारा अपना दूसरा ओवर लेकर आए हैं। पहले ओवर में मात्र 8 रन देते हुए 1 विकेट इन्होंने प्राप्त किया था और अब अपना दूसरा ओवर लेकर आए हैं। बल्ला काफी तेजी से घुमाया था, संपर्क उतना अच्छा हो नहीं पाया यहां पर। मिड ऑन के खिलाड़ी के द्वारा इस गेंद को रोका गया। सिंगल मात्र आता हुआ बल्लेबाज के खाते में। अब कौस्तुभ जो कि नए बल्लेबाज है स्ट्राइक पर आ चुके हैं, अपनी पहली गेंद का सामना करेंगे इस मैच में। ये शानदार विकेट बोल्ड किया है। कौस्तुभ को अपना खाता नहीं खोल पाया कौस्तुभ, और अब नीलेश को धनंजय चौधरी इनकी ओर से 201 रुपए का इनाम। ग्राउंड्समैन जहां कहीं भी वो मार्किंग के लिए रेडी रहे। ग्राउंड्समैन जहां कहीं वो कमेंट्री बॉक्स के पास आ जाए। तेज तर्रार गेंद नीलेश इनके द्वारा। परेश ये नए गेंद नए बल्लेबाज अब मैदान पर हमें नजर आता है। 61 रनों पर अपने 7 विकेट अब तक खो चुकी है भूमि वॉरियर्स की टीम। ये नॉकआउट मुकाबला जो इस समय जारी है, एक महत्वपूर्ण मुकाबला इन दोनों ही टीमों के लिए। काफी आक्रामक गेंदबाजी नीलेश इनके द्वारा। बल्लेबाज को बिल्कुल मौका नहीं दे रहे हैं। संपर्क शायद इस बार जरूर हुआ था बल्ले से। सिंगल आता हुआ इस गेंद से। इसी के साथ अब ओवर की यहां पर समाप्ति हो जाएगी। मात्र 2 रन इस ओवर से आए हैं और 1 विकेट प्राप्त किया है नीलेश ने। अपने 2 ओवर में नीलेश ने 10 रन देते हुए 2 बड़े विकेट प्राप्त किए हैं। 9 ओवर के बाद अब तक का स्कोर है 62 रन 7 विकेट के नुकसान पर। और यहां पर अब गेंदबाजी के लिए हमें विकास नजर आते हुए अपना दूसरा ओवर लेकर आए हैं। शॉर्ट पिच एक गेंद, वहां पर मिड ऑफ का खिलाड़ी जिसके सर के ऊपर से ये गेंद गुजरती हुई पीछे अच्छा बैकअप आया और इस गेंद को रोका गया। तब तक बल्लेबाज सिंगल प्राप्त कर चुके थे। 63 पर अब यह स्कोर जा पहुंचा है। सुशील स्ट्राइक पर आ जाएंगे।
शानदार गेंदबाजी, विकास इनके खाते में आता हुआ ये एक और विकेट। सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई भारत माता ग्वाही, सरदार। और यहाँ पर विकास इन्हें भी धनंजय चौधरी सर इनकी ओर से 201 रुपए का इनाम दिया जाएगा। धनंजय एग्रो पावर इस टीम के संचालक धनंजय चौधरी सर इनकी ओर से ये इनाम आ रहा है। टीम के खिलाड़ियों को विकेट लेने पर 201 रुपए का इनाम। और यहाँ पर जिन दर्शकों ने व खिलाड़ियों ने एंट्री गेट के सामने जो हमारा पहला डगआउट है वहां पर गाड़ियां पार्क किए, कृपया वो अपनी गाड़ियां वहां से हटा लें, क्योंकि वहां से आने जाने वाले लोगों को दिक्कत हो रही है, वहां पर बैठे हुए लोगों को दिक्कत हो रही है। इस बार मिड विकेट की दिशा में खेला है शॉट, लक्ष्मी इंजीनियरिंग वर्क्स के बैनर पर यह गेंद जा लगी और चौका आता हुआ बल्लेबाज के खाते में। अब मात्र 2 गेंदें शेष बची है इस इनिंग की। 68 रनों पर अब तक का स्कोर। फिर एक बार ये अच्छी गेंद थी, वहां पर 2 खिलाड़ी उस गेंद को रोकने के लिए। तेज गेंद थी, मिड ऑफ की दिशा में वहां पर खेला, काफी अच्छा क्षेत्र रक्षण। वहां पर दूसरे रन का प्रयास जरूर करेंगे, मगर क्या पूरा कर पाएंगे? अंपायर ने अपनी उंगली उठाई है, जिसका मतलब विकेट खोना होगा। दूसरे रन का प्रयास था, यह आखिरी गेंद थी। और यहाँ पर अंतिम स्कोर जो हमें प्राप्त हुआ है, भूमि वॉरियर्स के संघ ने पहले बल्लेबाजी करते हुए 71 रन बनाए हैं, जिसका मतलब 72 रनों का यहाँ पर लक्ष्य मिला है धनंजय एग्रो पावर इस टीम को। और अगर भूमि वॉरियर्स के संघ की बल्लेबाजी पर हम नजर डालें तो मयूर पाटिल इनके बल्ले से आए 7 रन, उसके बाद बंटी खड़के इनके बल्ले से आए 13 रन, मयूर चौधरी इनके बल्ले से 5 रन, उसके बाद भावेश काले इनके बल्ले से 5 रन, पीयूष महाजन इनके बल्ले से 6 रन, चंदन अत्तरदे इनके बल्ले से आए 8 रन, सुशील इनके बल्ले से 9 रन, कौस्तुभ दुर्भाग्यवश अपना खाता यहाँ पर नहीं खोल पाए है, परेश इनके बल्ले से 7 रन, और आखिरी में खेमराज इनके बल्ले से मात्र 1 रन आया है। कोई भी बल्लेबाज एक बड़ी और लंबी पारी खेलने में दुर्भाग्यवश कामयाब नहीं हो पाया, और एक छोटा लक्ष्य मिलता हुआ इस नॉकआउट मुकाबले में, एक महत्वपूर्ण मुकाबला जहां से डिसाइड होना है कि अगले पक्ष में कौन प्रवेश करेगा। अब देखते हैं कि किस तरह की गेंदबाजी यहाँ पर भूमि वॉरियर्स की टीम के द्वारा होती है, क्योंकि एक छोटे लक्ष्य को यहाँ पर डिफेंड करना है। गेंदबाजी की बात करें तो सौरभ नेहते इन्होंने 2 ओवर में 16 रन देते हुए विकेट अर्जित नहीं किया। वैभव इन्होंने 2 ओवर में 15 रन देते हुए विकेट अर्जित नहीं किया है। समर्पण इन्होंने 2 ओवर में मात्र 11 रन दिए और विकेट अर्जित किया है। उसके बाद नीलेश इनके द्वारा शानदार गेंदबाजी 2 ओवर में 10 रन देते हुए 2 विकेट अर्जित किए हैं। अंत में विकास इनके द्वारा 2 ओवर में 14 रन दिए गए और 2 बड़े विकेट इन्होंने अर्जित किए हैं।
और एक काफ़ी रोमांचक मुकाबला यहाँ पर जारी है। धनंजय एग्रो पावर वर्सेस भूमि वॉरियर्स, इन दोनों ही संघों के बीच में यहाँ पर काफ़ी अच्छी गेंदबाजी हमें धनंजय एग्रो पावर इस टीम के ओर से देखने के लिए मिली है। अब देखते हैं कि जो उन्होंने यहाँ पर लक्ष्य प्राप्त किया है, किस तरह से उस लक्ष्य को भेद पाते हैं, या फिर भूमि वॉरियर्स का संघ अपनी उत्तम गेंदबाजी से इस मैच पर अपनी पकड़ बना सकता है आगे। दोनों ही चीज़ें यहाँ पर निश्चित है। इसके पहले हमने कई ऐसे मैचेस देखे जिसमें अंत में काफ़ी नज़दीकी मुकाबला हुआ और डिफेंडिंग टीम इस मुकाबले को जीत चुकी थी। तो अब देखते हैं कि इस मैच में आगे क्या होता है। अब इसके आगे का समालोचन आप सुनने वाले हो हमारे साथी कमेंटेटर पद्माकर पाटिल सर, इनकी आवाज़ में। तो यहाँ पर अंपायर का इशारा स्कोरर के लिए। स्कोरर तैयार है, बल्लेबाज तैयार है, गेंदबाज तैयार है। तो अंपायर का इशारा, लेट्स प्ले। ये पहली गेंद जितेंद्र सामना करेंगे पीयूष का। लेग स्टंप के बाहर फुल टॉस गेंद। ये पहला रन आता हुआ धनंजय एग्रो पावर के लिए एक्स्ट्रास के रूप में खाता खुलता हुआ। तो 72 रन बनाने हैं धनंजय एग्रो पावर खिरोदा की टीम को। ये ड्राइव किया है, अपने ही फॉलो थ्रू में ड्राइव लगाकर इस गेंद को रोकने का प्रयास जरूर किया था गेंदबाज ने। तो अब बल्लेबाज वैभव स्ट्राइक पर आए हैं, जितेंद्र अपना खाता खोल चुके हैं। अगली गेंद होगी पीयूष की और सामना करेंगे वैभव टोके। गंभीराज लेवा समाज न रणात घी हार, गंभीराज लेवा समाज तो यहां पर पहला छक्का वैभव टोके के बल्ले से आता हुआ। तो वैभव टोके ये दूसरे सीजन के एकमात्र ऐसे बल्लेबाज हैं जिन्होंने 6 गेंदों में 6 छक्के लगाए थे। तो इसी तरह की बल्लेबाजी के लिए कुछ जाने पहचाने जाते हैं वैभव। शॉर्ट गेंद, ये गेंद 22 के रूप में 4 बोनस रन मिलेंगे। आपके पास इतनी रन संख्या नहीं है कि आप एक्स्ट्रा लुटा पाए। तो छोटी टोटल को अगर आपको डिपेंड करना है तो आपको अनुशासित गेंदबाजी का प्रदर्शन करना होगा। ये बढ़िया गेंद, ये थोड़ी सी हवा में थी। तो यहां पर अगर आपको छोटी टोटल को डिपेंड करना है तो
अनुशासित गेंदबाजी करनी होगी, साथ में बढ़िया फील्डिंग करनी होगी, कुछ मौके बनाने होंगे, तभी आप इस गेम को जीत सकते हैं। ये नॉकआउट मुकाबला है। अब हारने वाली टीम को बाहर का रास्ता दिखना पड़ेगा, क्योंकि टूर्नामेंट अब इस स्टेज पर आ पहुंचा है कि आता येथे चुकीला माफी नाही। तो गेंद हवा में है, गैप में है, तो पहला रन तेजी से मुकम्मल किया है, दूसरे रन पहुंच गए हैं बल्लेबाज। तो यह बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। तो इसके बाद जो मैच खेला जाएगा वो मैच है पल्स लैब 11 वर्सेस स्माइलिंग नीज। तो पल्स लैब 11 और स्माइलिंग नीज दोनों ही कैप्टन से निवेदन होगा कि टॉस के लिए कृपया मंच के पास आ जाए। स्माइलिंग नीज के कैप्टन से निवेदन है कि कृपया टॉस के लिए मंच के पास आए, और पल्स पैथोलॉजिकल लैब 11 की टीम के कैप्टन से निवेदन है कि वे भी टॉस के लिए जल्द से जल्द मंच की तरफ आए। तो यहां पर पहली ओवर समाप्त होते हुए 14 रन बिना कोई नुकसान के। लेग स्टंप के बाहर एक अतिरिक्त रन यहां पर धनंजय एग्रो पावर की टोटल में जुड़ता हुआ रन संख्या को बढ़ाएगा। रन संख्या हो चली है 15 रन। ओ, तो यहां पर गेंद शायद कैरी नहीं हो पाई थी। अगर बाउंड्री से क्षेत्र रक्षक अगर स्टार्ट लेता तो शायद ये कैच बन सकता था, लेकिन ऐसा हो नहीं पाया। तो फील्डिंग की तारीफ होगी यहां पर। मयूर पाटिल मिड विकेट सीमा रेखा पर तैनात। फिर से लेग स्टंप के बाहर। देखिए, जब आपको छोटी टोटल को डिफेंड करना होता है ना, तो आपको बहुत ही अनुशासित गेंदबाजी करनी होती है, एक्स्ट्रास पर कंट्रोल रखना होता है। शॉर्ट गेंद, तो यहां पर अंपायर ने स्क्वायर लेग अंपायर से पूछा कि कैच क्लीन पकड़ा है या नहीं, तो स्क्वायर लेग अंपायर ने बताया कि यह कैच क्लीन लिया गया है। आप देख सकते हैं रिप्ले में, लेग स्टंप के बाहर की गेंद सीधे हाथों में, यह बढ़िया कैच था। तो 17 रनों पर पहला विकेट गिरता हुआ, और भूमि वॉरियर्स टीम के टीम ओनर हरीश जी कोल्हे यहां पर हमारे साथ इस मैच को देखने के लिए उपस्थित है। इसी बीच टॉस का बॉस हमारे प्रायोजक है महेश मोहन चौधरी। पंकज टीव्हीएसचे योगेश दादा चौधरी, पंकज टीव्हीएसचे योगेश दादा चौधरी, आपण कृपया आपल्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करावी। आणि हॉटेल इम्पिरियाचे संचालक पिंटू शेठ काळे
आता पिंटू नाही आडनाव नाही आता. तर हॉटेल गौरवचे संचालक योगेश पाटील यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा टॉस का बॉसच्या मंचाकडे यायचंय. पिंटू शेठ, पंकज टीव्हीएसचे योगेश चौधरी, तर योगेश पाटील नशिराबाद संघाचे संघ मालक आणि पंकज टीव्हीएसचे संचालक योगेश चौधरी दोन्ही टीमचे कर्णधार आपल्यासोबत उपस्थित आहेत. डॉक्टर मनीष चौधरी स्माइलिंग नीसचे आणि पल्स पॅथ 11 संघाचे कर्णधार हेमंत ढाके सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर पल्स पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीचे संघ मालक आहेत जयेश राजेंद्र भंगाळे. तर स्माइलिंग नीज संघाचे संघ मालक आहेत डॉक्टर मनीष चौधरी. तर पल्स लॅब संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या स्पर्धेतला सर्वात छुपा रुस्तम संघ जर कुठला असेल तर तो असेल पल्स पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी. दरम्यान 2 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या झालेली आहे धनंजय ॲग्रो पॉवर संघाची 29 धावा, 1 गडी बाद. उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे तो परेश यांनी. पुन्हा चांगला चेंडू. टिपिकल लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपण बघू शकतात. आणि आता ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू जातोय तोपर्यंत 1 धाव मिळते फलंदाजाला. सौरभ ला 1 धाव मिळते आणि आता जितेंद्र आलेले स्ट्राईकला. जितेंद्र यांचा स्कोर आहे 3 चेंडूत 2 धावा. पुढचा चेंडू असेल परेश यांचा.
चेंडू हवेत आणि परेशने कॉटन बोल्ड केलेलं आहे ते जितेंद्रला दुसरा गडी बाद झालेला आहे. तुम्ही नाटच केलाय ते ओ सेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. कृपया व्यवस्थापन समितीचा कुठला सदस्य या ठिकाणी हजर असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. व्यवस्थापन समितीतला कुठला सदस्य हजर असेल तर कृपया तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 30 धावा. बॅकफुटवर जाऊन या चेंडूला कव्हर क्षेत्रात टोलवलेलं आहे. समर्पण आता स्ट्राईकला आहे. समर्पण महाजन आणि पियुष महाजन. गोलंदाज आहे पियुष महाजन तर फलंदाज आहे समर्पण महाजन. दोन्ही सख्खे भाऊ एकमेकांच्या विरुद्ध आता या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत. बघूया कुठला भाऊ वरचढ ठरतोय ते. आणि आता मात्र बॅकफुटवर जातोय समर्पण आणि या चेंडूला कट करतोय. कव्हर क्षेत्रात जातोय चौकार. आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम. अखूड टप्प्याच्या चेंडूला कट केलेला आहे. समर्पणने चौकार लगावलेला आहे. आपलं खातं उघडतोय समर्पण आणि 35 धावा 2 गडी बाद. तर पियुष महाजन आणि समर्पण महाजन या दोन्ही महाजन बंधूंमधलं द्वंद्व आपल्याला बघायला मिळतंय. बघूया कुठला बंधू सरस ठरतोय ते. जो गोलंदाजी करतोय तो मोठा बंधू आहे पियुष आणि जो फलंदाजी करतोय समर्पण तो छोटा बंधू आहे. आता मात्र चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू नीटसा बॅटवर आलेला नाहीये. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पियुष या चेंडूला अडवतोय. दरम्यान धाव मात्र निघालेली नाहीये. फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूला भिरकवलेलं आहे ते सीमा रेषा पार. रूपाची खान दिसती छान लाखात छान नगरीचा वान तीर कमान मारी ती चक्रा तू दंग नकरा इकडून तिकडं मारी ती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. शांताबाई शांताबाई शांताबाई. आणि आज दुर्दैवाने खिरोदा संघाचे संघ मालक धनंजय चौधरी आणि खिरोदा संघाचे कोच मयूर झोपे आज आलेले नाहीयेत. परंतु तरीही त्यांचा संघ चांगली कामगिरी बजावतोय. काही कारणास्तव धनंजय चौधरी आणि मयूर झोपे येऊ शकलेले नाहीयेत. परंतु भूमी वॉरियर्सचे समर्थक धनंजय पाटील मात्र या ठिकाणी आपल्यासोबत मैदानात उपस्थित आहेत. उत्तुंग असा षटकार. तर या ठिकाणी 48 धावा
2 गडी बाद. आणि चौकार षटकारानंतर जेव्हा संगीत लागतं DJ धांडे यांच्या माध्यमातून, तर खिरोदा संघाचे जे समर्थक आहेत त्यांचा जल्लोष मात्र पाहण्यासारखा असतो. आपण बघू शकतो खिरोदा संघाचे समर्थक. चौथं षटक संपतंय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा, 2 गडी बाद. आणि आता धनंजय ॲग्रो पॉवर खिरोदा संघाला 36 चेंडूत 24 धावांची आवश्यकता. परेश अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. परेशने त्याच्या पहिल्या षटकात केवळ 1 धाव दिलेली होती आणि 1 गडी बाद केलेला होता. पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. अतिशय उच्च दर्जाची डावखुरी फिरकी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. जर भूमी वॉरियर्स संघाला सामन्यात पुनरागमन करायचं असेल तर डॉट बॉल सोबत त्यांना विकेट सुद्धा हव्या असतील. काही संधी निर्माण कराव्या लागतील. चांगला चेंडू. हा चेंडू शरीरावर आदळतोय. यष्टीरक्षक त्या चेंडूला अडवतोय. धाव मात्र फलंदाजाला काही मिळत नाहीये. पुढचा चेंडू परेशचा. हा मात्र फुलटॉस चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळते. - 49 धावा. या चेंडूला बघतोय आणि सोडून देतोय. आता मात्र फलंदाज थोडंसं परेशच्या गोलंदाजीवर रिस्क घेण्याचं टाळतायत. हा मात्र फुलटॉस चेंडू हातात. उत्कृष्ट असा झेल. कौस्तुभ खडके. तर आपण मैदानात बघू शकतात
लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स ज्या सिका ई बाईकचे अधिकृत विक्रेते आहेत, त्या सिका ई बाईक आपल्याला मैदानाच्या आत दिसत आहेत. इको फ्रेंडली सिका ई बाईक. तर आपण मोठ्या स्क्रीनवर बघू शकतात सिका ई बाईक अधिकृत विक्रेते एकनाथ ऑटोमोबाईल्स. सिका ई बाईक. आणि ड्रिंक्स अवकाशानंतरचा दोन्ही चेंडू हे डॉट आलेले आहेत. 49 धावा, 3 गडी बाद, 28 चेंडू 23 धावांची आवश्यकता धनंजय ॲग्रो पॉवर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि सरळ कृष्णारेन पाईप ज्या ठिकाणी ड्रिंक्स अवकाशानंतर पहिला चौकार आणि हा पहिला षटकार ड्रिंक्स ब्रेकच्या नंतरचा. आणि मागचा जो चौकार होता त्या चौकाराने अर्धशतक पूर्ण झालेलं आहे धनंजय ॲग्रो पॉवर संघाचं. ऑफस्टंपच्या बाहेर निघून या चेंडूला लॉफ्ट केलेलं आहे ते लॉन सीमारेच्या पार. चांगला फटका, चांगला ड्राईव्ह म्हणू शकतो आपण आणि चौकार.
हो करके इशारे हो लड़की ही षटक संपते 6 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा आणि या ठिकाणी आपण बघू शकतो नील खडकेला तर नील खडके या ठिकाणी मैदानात जल्लोष करताना विशाल खडके अर्थात विक्की खडके यांचे सुपुत्र त्रिमूर्ती ब्लास्टरचे संघमालक सौरभ खडके यांचे पुतणे नील खडके आपण बघू शकतो मोठ्या स्क्रीनवर नील खडकेचा डान्स. चौसष्ट धावा 24 चेंडूत 8 धावांची आवश्यकता आहे धनंजय ॲग्रो पॉवर खिरोदा या संघाला सामना जिंकण्यासाठी. बघूया काय होतंय ते. चांगला चेंडू 19 चेंडूत 28 धावांची खेळी करतायत सौरभ आणि निलेश हे आताच आलेले आहेत ते नॉन स्ट्राईक एंडला असतील. हॅलो तर वाईड 7 धावा बाकी. तर या स्पर्धेसाठी जी संचालक कमिटी लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनची जी संचालक कमिटी आहे व्यवस्थापन समिती आहे जी दिवसरात्र मेहनत घेत आहे या स्पर्धेसाठी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यात आहेत अध्यक्ष सुनील भारंबे अर्थात बंटी भाऊ भारंबे, चंदन भाऊ कोल्हे, अमोल धांडे, अभिजित महाजन, भूषण बडे, प्रवीण चौधरी, स्वप्नील नेमाडे, हितेंद्र धांडे, लीलाधर खडके, महेश चौधरी, सिंचन सरोदे, राहुल चौधरी, शक्ती महाजन, अक्षय कोल्हे, अमोल चौधरी आणि मिलिंद तळेले. तर हे लोक आहेत जे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. आणि हा नो बॉल घोषित केलेला आहे. पंच ताकीद देतील गोलंदाजाला. तर पंच वॉर्निंग देतील. फ्री हिट असेल आणि आता फक्त 5 धावांची आवश्यकता आहे धनंजय ॲग्रो पॉवर खिरोदा या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. वाईड यॉर्कर टाकलेला आहे. फलंदाजाने तो चेंडू बघितला आणि सोडून दिलेला आहे. आणि आता भूमी वॉरियर संघाला गरज आहे एका चमत्काराची. तर चौकार स्कोर लेवल झालेला आहे. বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম মোবাইলে বডিগুলো एक धाव हवी आहे खिरोदा संघाला. आणि आता मात्र
भूमी वॉरियर्स संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे, कारण की स्कोर लेवल झालेला आहे. भरपूर चेंडू शिल्लक आहेत. एका धावेची आवश्यकता आहे. 18 चेंडू 1 धाव. धनंजय ॲग्रो पॉवर खिरोदा या संघाची धावसंख्या झालेली आहे 7 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि धनंजय ॲग्रो पॉवर संघाने दिमागदार विजय मिळवलेला आहे आणि पुढच्या फेरीत आपलं स्थान निश्चित केलेलं आहे. तर समर्थकांना विनंती असेल, खिरोदा संघाच्या समर्थकांना विनंती असेल की लवकरात लवकर ग्राउंड खाली करायचं आहे. आपल्याला पुढचा सामना लगेच खेळवायचा आहे. आपण आपल्या शेड्यूलपेक्षा थोडेसे उशिराने चालत आहोत.